रावेर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम, प्रशासनाची मोठी कारवाई। रावेर नगरपरिषद हद्दीतील आंबेडकर चौक, स्टेशन रोड तसेच बुरहानपूर अंकलेश्वर रोड मार्गावरील विविध प्रकारचे अतिक्रमण नगरपरिषद प्रशासनाने हटवले। या कारवाईत हातगाडीवरील फळ, भाजीपाला विक्रेते, मांस विक्रेते, पत्र्याचे शेड, कच्चे व पक्के बांधकाम स्वरूपातील अतिक्रमण हटविण्यात आले। या अतिक्रमणांमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास होत होता। वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला। यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन अतिक्रमण स्वखर्चाने हटविण्याची संधी देण्यात आली होती। मात्र नोटिशींकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर प्रशासनाला प्रत्यक्ष कारवाई करावी लागली। या मोहिमेदरम्यान काही नागरिकांनी रस्ते मोकळे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तर काही अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त केली। तरीही सार्वजनिक हित आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई पूर्ण केली। या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गागोंडे यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली ही कारवाई शांततेत पार पडली। अनवार अली की रिपोर्ट। रावेर शहरातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधानसभेमध्ये अतिक्रमणच्या बाबतीत बरेच मुद्दे मांडले जात आहे आणि मी रावेर शहरातील सर्व नागरिकांना विनंती करेन, पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जे अडथळे येत आहे रस्त्याला, त्या अडथळ्यांसाठी हे अतिक्रमण काढण्यात येत आहे। मुद्दामून कोणाचंही नुकसान होणार नाही, परंतु आपलं स्वतःचं नुकसान होणार नाही यासाठी आपण आपलं वाढलेलं अतिक्रमण आपण स्वतःहून काढून घ्यावं, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही। आणि विधान भवनामध्ये जे विषय मांडले जात आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर याची मोहीम हे सुरू राहणार आहे आणि जिथे जिथे रहदारीला जे अडथळा निर्माण होतो आहे अशा ठिकाणचं हे अतिक्रमण लवकर काढण्यात येते। तरी मी परत एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो की आपलं नुकसान होण्यापेक्षा काही जे वाढलेलं अतिक्रमण असेल, नगरपालिकेच्या हद्दीच्या गटारीच्या बाहेर अतिक्रमण असेल, असं अतिक्रमण आपण स्वतःहून काढून घ्यावं आणि प्रशासनाला आपण सहकार्य करावं अशी सर्व नागरिकांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। रावेर शहरातील वाहतुकीला अडचणीचे होणारे अतिक्रमणाबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी येत होत्या। त्यामुळे नगरपालिका पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यात येत आहे। सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे ही नम्र विनंती। नमस्कार।